टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंती सोहळा पार पडतो आणि या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून केलं जात आहे। काय नेमकं आजचं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचत आहेत। काय नेमकं या सोहळ्याचं स्वरूप नेमकं कसं असेल? सर्वप्रथम 395 शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी, आदरणीय अजितदादा आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार हे चौघेजण आज मुंबईवर निघालेत। येथे शासकीय पद्धतीने ज्या पद्धतीने प्रोटोकॉल आहे आपल्याला त्या पद्धतीने पहिल्यांदा छत्रपती शिवराय जन्माच्या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम होईल। शिवरायांचं नामकरण विधी होईल, शिवरायांना अभिवादन होईल, 21 तोफांची सलामी होईल, त्यानंतर लेझिम पथक आणि मर्दानी खेळाने छत्रपती शिवरायांच्या जन्माचं स्वागत केलं जाईल। तदनंतर मराठी सेवा संघ ज्यांनी ही शिवजयंती चालू करण्यासाठी खूप आग्रह केला होता आणि ते पण विषय म्हणजे तारीख तुम्ही डिक्लेअर करा, तर जगभरामध्ये 19 फेब्रुवारी डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने इथे एक छोटासा कार्यक्रम होईल, छोटा सभेचा मान्यवरांचं स्वागत होईल। त्यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार चौघांना दिलेला आहे। त्या चौघांना शिवनेरी भूषण दरवर्षी आपण त्या तालुक्यातले जे चांगली लोक काम करतात त्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या आणि संपूर्ण टीमच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल। त्यानंतर मी प्रास्ताविकमध्ये सर्वांचं स्वागत करून इथल्या काही अडीअडचणी आहेत, किल्ले असेल, लेण्या असतील, पर्यटन असेल, अष्टविनायक असल्या बाबतीमध्ये त्यानंतर मुख्यमंत्री साहेब संपूर्ण शिवभक्तांना मार्गदर्शन करतील। महत्वाची घोषणा होऊ शकते आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने सातत्याने या सगळ्या किल्ल्याच्या बाबतीतलं प्रलंबित जे काही मागण्या आहेत त्या मांडल्या जात आहेत। खरं तर शिवशाही सरकार म्हणजे हिंदुस्थानाचं अतिशय पालकत्व घेतलेलं सरकार आहे मी असं मानतो। कारण यांच्या या शिवशाही सरकारमुळे गड किल्ल्यांचं संवर्धन व्हायला लागलं। रायगड महोत्सव, शिवनेरी महोत्सव असे चांगले महोत्सव खरं तर या शिवदुर्गाचे व्हायला लागलेत आणि जे काही अतिक्रमण असेल ते अतिक्रमण हटाव, प्लास्टिक बंदी, स्वच्छता अशा बाबतीतले असे महत्वाकांक्षी आणि अतिक्रमण काढणे अशा सगळ्या बाबतीमध्ये धाडसी निर्णय खरं तर या सरकारने घेतले म्हणून मला त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत। आणि आजही त्यांच्या मनामध्ये काही इच्छित असेल अशा पद्धतीचे चांगले निर्णय आजही ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडू शकतात। एकीकडे आपण शिवजयंतीचा सोहळा साजरा करत असताना दुसरीकडे कमाल खान असू दे किंवा राहुल सोलापूरकर असू दे, या सगळ्या लोकांकडनं ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केले जाते त्यांच्यावर मात्र कुठेही कारवाई होताना दिसत नाही। कारण तुम्ही जरी म्हणत असता की हे शिवशाही सरकार आहे, मग या लोकांना कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे का? मी आपल्या या गोष्टीशी सहमत आहे। 400 वर्षापूर्वी आपल्या 5 पिढ्या, 7 पिढ्या, 8 पिढ्या, 10 पिढ्यापूर्वी काय हा इतिहास होता हा कुणालाही तसा प्रत्यक्षदर्शी माहीत नसला। तर आतातायपणे कोणी त्यांच्यावर वक्तव्य करणे हा मोठा राष्ट्रद्रोह आहे। छत्रपती शिवराय किंवा कुठल्याही महापुरुषावर कुठल्याही आताच्या मूर्खांनी स्टेटमेंट करावं आणि ती लोकशाहीची पायमल्ली आहे। निश्चितपणे विधानसभेमध्ये उद्याच्या जे काही बजेटचं अधिवेशन त्याच्यामध्ये इथून पुढे कायदा करायला हवा। जो कोण महापुरुषांच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य करेल त्याला किमान सजा व्हायला पाहिजे, 8 दिवस तरी त्याला हवालांमध्ये किंवा जेलमध्ये बसवलं पाहिजे। अशा पद्धतीचा कायदा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहू। या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, सरकार तुमचं आहे, गुन्हे दाखल होत नाही, कायदा करावा लागेल त्यासाठी। कायदा करू आपण, कायदा करू। कायद्याचं सभामंडप सभागृह आहे, कायद्याच्या सभागृहामध्ये कायद्याची मागणी करू आणि कायदा करून इथून पुढे देखील या संदर्भात तुम्ही काही मागणी मांडणार आहात? मुख्यमंत्री कारण सरकारचे प्रमुख आज या ठिकाणी असणार आहेत। आज छत्रपती शिवरायांचा आनंदाचा जयंतीचा दिवस आहे। आज कुठलीही मागणी, कुठल्याही डिमांड, कुठल्याही पद्धतीची काळी फित किंवा कुठल्याही पद्धतीच्या अडचणीचा गोष्ट या ठिकाणी होणार नाही। आपण जे करणार आहोत ते शिवजयंतीचा महाउत्सव करतोय, त्यामुळे आज आनंदाचं वातावरण आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊया। छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लौकिक अर्थाने आपण सगळ्यांना पुढे जाऊया। परंतु उद्याच्या अधिवेशनामध्ये मात्र हा असलेला जो गंभीर विषय आहे आणि जो तुम्ही जो मांडलाय ते वास्तविकता आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना पाहिलं जातं। तुम्ही जो विषय मुद्दा उपस्थित केलाय तो आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे। निश्चितपणे त्यामध्ये कायदा करू आणि बेताल वक्तव्य करणाऱ्याला जेलची हवा दाखवू। धन्यवाद। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.